नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी रमाकांतला घरात ठेवण्यासाठी अर्णवच्या पुढे जी अट ठेवते, म्हणजे तिनं जबरदस्त असा मास्टर स्ट्रोक केलेला आहे, ज्यामुळं ईश्वरीचं बोलणं आता अर्णवला ऐकावंच लागणार आहे. कारण ईश्वरीसाठी अर्णव काहीही करायला तयार होणार आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ईश्वरीने सुद्धा बाबांबरोबर आता घर सोडलेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे शुभंकरचं जरा अति चाललेलं आहे. त्याला अजिबात आवडत नाहीये की इकडे नम्रता आणि आकाश दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले. आकाश आणि नम्रता दोघं बाहेर फिरायला गेलेले असतात. आकाश नम्रताला सोडायला येतो, तिला घराच्या जवळ सोडतो आणि तो तिथून निघालेला असतो. तेवढ्यातच पाठीमागून टू व्हीलरवरती एक हेल्मेट घातलेला माणूस येतो, ज्याने काळ्या कलरचा मास्क घातलेला असतो आणि त्याने बरोबर दगड आकाशला मारायला उचललेला असतो. नेमकं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आता आकाशने त्या माणसाचा हात पकडलाय, म्हणजे शुभंकरचा हात पकडलेला आहे. शुभंकरला त्याने पकडलेलं आहे. आता आकाशला लक्षात येणार आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण होती, या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत, हे सगळं आकाशच्या लक्षात आलेलं आहे. आता आकाश नक्की शुभंकरला कशी अद्दल घडवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवची पूर्ण तयारी झालेली असते. अर्णव पूर्ण सगळी तयारी करून ईश्वरीची वाट बघत असतो. जेव्हा आता अर्णव तिथे तयारी करून बसलेला आहे, तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर दार उघडा, तुमच्यासाठी खरंच खूप छान सरप्राईज आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदोर खरंच तू दरवाजात आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. अर्णवने गुलाबाच्या पाकळ्या ताटात आणलेल्या असतात आणि अर्णव म्हणत असतो की फायनली आज मी या गुलाबाच्या पाकळ्या मी सिंदूरच्या अंगावरती टाकणार आहे आणि तिला माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. तिला मी सांगणार आहे की माझं तिच्यावरती मनापासून प्रेम आहे. तेव्हा मात्र ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते, त्याची वाट बघत असते. अर्णव येण्याची ती वाट बघत असते आणि त्याच वेळेस इकडे अर्णवने ह्या सगळ्या गोष्टी ईश्वरीसाठी केलेल्या असतात. तर ईश्वरी दारातच असते, अर्णवला म्हणत असते की अर्णव सर हो मी आहे दरवाजात, असं ती अर्णवला सांगत असते. आणि त्याच वेळेस अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू नक्की आहे ना दरवाजात? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर मी आहे तिथे. आणि जेव्हा अर्णव त्या गुलाबाच्या पाकळ्या उधळतो, तेव्हा मात्र अर्णवला समोर रमाकांत दिसतो. म्हणजेच ईश्वरीने पुढं स्वतः न येता रमाकांतला पुढं पाठवलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं अर्णवच्या एका सेकंदात समोर येतं, ते म्हणजे सात्विका आणि रमाकांत यांचं झालेलं भांडण. कोण आहे ती मुलगी, का आली तुमच्या आयुष्यात, आयुष्याचं वाटोळं केले, माझ्या संसाराचं वाटोळं केले, आज तिच्यामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे, असं म्हणत सात्विका प्रश्न विचारत होते. तेव्हा मात्र रमाकांत हा पाहत असतो आणि तो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये दोषी वेगळीच व्यक्ती आहे. दोषी व्यक्ती आहे ती म्हणजे वल्लरी आणि उदयकांत, या दोघांनी मिळून हे सगळं केलेलं कांड आहे. पण भोगावं लागत आहे ते म्हणजे या राजशिर्के कुटुंबाला. त्याचबरोबर अर्णवच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जातो आणि इकडे सगळेजण आता दरवाजात आलेले असतात. सगळेजण पाहतात. सगळ्यांना एकच धक्का बसलेला असतो, कारण त्याच दिवशी आजी म्हणालेले असतात की रमाकांतराव गेले, ते पुन्हा दिसलेच नाहीत. पण आज ईश्वरी स्वतः अर्णवच्या बाबांना घेऊन आलेली असते. पण अर्णवच्या बाबांना बघून जी काय वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, वल्लरीची जी काय वाट लागलेली असते, ती मात्र पाहण्यासारखी असते. कारण हे सगळं तिनं केलेलं आहे. आता तिच्या मनात भीती आहे, म्हणजे चोराच्या मनात चांदणं, तशा पद्धतीची तिची गत झालेली आहे. आणि तिला असं वाटत असतं की आता माझं काही खरं नाहीये. शेवटी ह्या ईश्वरीने या रमाकांतला शोधून आणलंच. शेवटी माझ्या आधी ती रमाकांतपर्यंत पोचली. याचाच अर्थ ईश्वरी जर का या सुप्रियाच्या या वल्लरीच्या आधी जर रमाकांतच्या जवळ पोचलेली असेल, तर मात्र नक्कीच यामध्ये वल्लरीची वाट लागणार. अंजलीला तर धक्काच बसलेला असतो. अंजली म्हणत असते, तुम्ही इथे कसे आलात, असं म्हणत अंजली प्रश्न विचारायला सुरुवात करते. पण त्याचबरोबर तिला या गोष्टीचा आनंद सुद्धा तेवढाच झालेला असतो, कारण कितीतरी दिवसानंतर तिचे बाबा समोर दिसत असतात.
कारण इतके दिवस तिला असं वाटायचं की माझे बाबा तरी असायला पाहिजे होते. पण खरंच बाबा जरी असते सोबत तरी या सगळ्यांनी त्यांना खरंच तेवढ्या जगू दिलं असतं? आज त्यांच्यावरती जे आरोप लावलेले होते, जर तो माणूस दोषी असता तर घमेंडपणे तसाच राहिला असता ना. पण नाही, इथे रमाकांतने जे काही केलेलं असतं, घर सोडून सगळा संसार सोडून गेलेला असतो. कारण सात्विका त्याच्यावर विश्वासच ठेवायला तयार नसते. सात्विकाला तो प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी असं काही केलेलं नाही. पण रमाकांतचं बोलणं मात्र ऐकायचंच नसतं. इकडे मात्र गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आता आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नम्रता आणि आकाश दोघंही बाहेर फिरायला आलेले असतात. तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की तो शुभंकर आहे ना, त्याचं वागणं जरा मला वियर्ड वाटतंय ग. म्हणजे बघ ना, तू विचार कर, मला असं वाटलेलं की खरंच तो आपल्यासोबत येईल की काय. असं जेव्हा आकाश म्हणत असतो तेव्हा खरंच शुभंकर सोबत आलेला असतो, फक्त लपून आलेला असतो. तेव्हा ती सांगत असते की तसं नाही, कसं आहे माहिती आहे का, त्याचा थोडासा स्वभाव ना आहे. आता कसं लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो ना, चांगली मैत्री आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मग मला किती ओळखतेस. आणि असं म्हणत आकाश हा नम्रताच्या जवळ येत असतो आणि नम्रता म्हणते आकाश सर, असं म्हणत त्याला थांबवते. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ, हे भेळेतला मुरमुरा तोंडाला लागलेला होता ना, तो काढत होतो. आणि परत तो म्हणू लागतो की तू मला थांबवलंस ना म्हणून. नाही तर, असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो. दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात. आणि त्यासोबतच इकडे आता आकाश म्हणतो की आपण दुसरीकडे जाऊया बाहेर. असं म्हणत आता दोघंही निघतच असतात. आणि नेमकं त्याच वेळेस पाहायला मिळतं त्या अशा गोष्टी असतात की ज्याचा विचारही कोणी केलेला नाही. कारण गोष्टीच अशा पद्धतीने घडलेल्या असतात. आणि त्याच वेळी इकडे अर्णव मात्र म्हणत असतो की तुम्ही आत्ता आलात, तुम्हाला आत्ता इवटलेलं आहे. तुम्हाला जराही वाटलेलं नाही की तुमच्यानंतर तुमच्या मुलांचं काय झालेलं आहे. आई जेव्हा गेली तेव्हा हे लक्षात नव्हतं का तुमच्या, आम्ही कुठल्या परिस्थितीतून जातोय. कारण तुम्ही विचारच केलेला नाहीये, तुम्हाला कधी वाटलेलंच नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही नेहमी चुकीच्याच पद्धतीने वागलेले आहात. तुम्हाला जराही वाटलेलं नाही की तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करावा. आणि आत्ता तुम्ही हे संन्यास घेऊन आलात म्हणजे याचा अर्थ असा नाही. तेव्हा ईश्वरी तिथं मध्ये आलेली असते. वल्लरी येते आणि म्हणते की या माणसामुळे सात्विकाताईंनी आत्महत्या केलेली आहे. या माणसाला मला मला या घरात येऊ द्यायचं नाही. आमच्या सगळ्यांचा गुन्हे आहे. ह्या माणूस सगळ्यांसाठी खुनी आहे. याच्यामुळं सात्विकाताई गेलेले आहेत. ही गोष्ट मी कधीच सोडू शकत नाही. कारण या सगळ्याला जबाबदार हा माणूस आहे. असं म्हणत या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं ते म्हणजेच की ते आजीसुद्धा म्हणत असतात की अहो रमाकांतराव बरोबर आहे. कारण आज सात्विका जी गेलेली आहे या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. कुठे होतात तुम्ही इतके दिवस, असं म्हणत आजीने सुद्धा त्यांना प्रश्न विचारलेला असतो. आणि इकडे ईश्वरी शांतपणे उभी असते. ईश्वरीला कळलेलं असतं की तिनं आज जे काही केलेलं आहे त्याच्यामुळं काय होऊ शकतं याचा अंदाजच तिला आलेला नव्हता. पण आज जेव्हा ती रमाकांतला घरी घेऊन आलेली आहे तेव्हा मात्र सगळेजण रमाकांतची अडवणूक करत आहेत. ईश्वरीला म्हणत आहेत की नाही, काहीही झालं तरी नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. अहो अर्णव सर, मी मागच्या वेळेस हॉटेलमध्ये तसाच्या तसा सीन रिक्रिएट केला आणि त्याचबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणल्या, तेव्हा ठेवला ना तुम्ही विश्वास. मग मला सांगा, आपण त्या गोष्टीचा शोध घेतोय. माझी आई त्याच्यामध्ये होती. तुम्ही सगळेजण मला काय म्हणताय की तुझा काय संबंध आहे. माझी आई होती इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये. माझ्या आईशी रिलेटेड पण ती गोष्ट आहे ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते अर्णव सर, तुम्ही एकदा विश्वास ठेवा. जर तुम्ही आईला एक संधी देत असाल तर यांनाही एक संधी दिली पाहिजे. तेव्हा अंजली म्हणते की कुठे होतात तुम्ही, आई गेल्यानंतर तुम्हाला एकदाही वाटलं नाहीये, आई गेल्याचं कळलं नाही तुम्हाला. अहो आईला जेव्हा तशा अवस्थेत आम्ही पाहिलं तेव्हा आमची अवस्था काय झाली होती याचा विचार नाही केला तुम्ही, असं म्हणत अंजली आता विचारत असते. त्याचवेळी अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुला नाही कळणारे मी सिंदूर. कसं आहे माहिती आहे का, आई विना पोरकं राहणं. जेव्हा स्कूलमध्ये गेल्यानंतर पॅरेंट्स मीटिंगला सगळ्यांचे आई वडील आलेले असतात, पण माझं तिथं कोणीच नसायचं. तेव्हा जे वाटायचं
ते तुला नाही कळणार आहे, असं म्हणत आता इकडे अर्णव बोलत असतो. खरं तर अर्णव ही गोष्ट विसरतोय की का नाही कळणार तिला, कारण तिनं तर आई वडिलांविना पोरकी राहिलेली होती. तिला तर आई वडिलांशिवाय दुसऱ्याच व्यक्तीने सांभाळलेलं होतं. ही गोष्ट अर्णव आज विसरलेला आहे, कारण अर्णवला हे माहिती आहे की ईश्वरीचे आई बाबा हे एका ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत. तरीही अर्णव आज ईश्वरीशी त्या पद्धतीने बोलत आहे. ईश्वरीबद्दल तो असा विचार करत आहे. ईश्वरी म्हणत असते की मला एकदा तरी सांगा अर्णव सर, म्हणजे मला एकदा तरी सांगा की तुमच्या आईचं आणि बाबांचं नातं कसं होतं. त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं ना. तेव्हा आजी म्हणते की हो. मग त्याच्या आधी त्यांच्यामध्ये कधी भांडण झालेलं का, ही एक गोष्ट सोडता. तेव्हा मामा आणि आजी म्हणतात की नाही. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही असं कसं दोषी ठरवू शकता की ह्या सगळ्यामध्ये बाबांचाच दोष आहे, कशावरून तुम्ही ठरवू शकता, असं ईश्वरी बोलत असते. विचार करा तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदर बास, इनफ, नाही कळणार आहे तुला, मी कुठल्या परिस्थितीतून गेलेलो आहे. तेव्हा इकडे मामा तिथं असतो आणि मामासुद्धा म्हणत असतो की बरोबर आहे ईश्वरीचं, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये दोष कोणाचा आहे याच्यापेक्षा त्यांचं नातं खरंच खूप चांगलं होतं. ईश्वरी म्हणते त्याच नात्याला दृष्ट लागली आहे. इतका वेळ शांत असणारा अर्णव आता मात्र चिडलेला आहे आणि तो चिडून अक्षरशः ईश्वरीच्या अंगावर जाऊन जाऊन बोलत आहे. कारण अगोदरच त्याने वडिलांना पाहिल्याबरोबरच त्याचा रॅग डोक्यात गेलेला होता. इतका वेळ ईश्वरी शांतपणे सगळं काही सांगत होती, त्या गोष्टी त्याला पटत नव्हत्या, पण ईश्वरीमुळंच त्याने त्या सहन केल्या होत्या आणि आता त्याच्या रागाचा पारा वर चढलेला आहे. तू या माणसाबद्दल बोलतेस, या माणसाबद्दल तुला माहिती आहे का या माणसाने आम्हाला काय सोसायला लावलं आहे ते, या माणसामुळं मी काय सोसलं आहे ना आणि माझ्या कुटुंबानं काय सोसलं आहे ते तुला माहिती नाही आहे ईश्वरी, म्हणून तू हे सगळं काय बोलत आहेस. हा माणूस मधूनच निघून गेला, आम्ही अक्षरशः रस्त्यावर दिवस काढलेले आहेत आणि आज हा माणूस आला आहे आणि म्हणतोय की शून्यातून विश्व निर्माण केलं, बिझनेस कसा वाढवला, अहो तुम्हाला माहिती आहे का आम्ही काय काय केलं आहे ते, असं तो चिडून बोलत असतो. मी या माणसामुळं माझ्या आईला लटकताना बघितलेलं आहे. लक्षात येतं का तुझ्या, माझ्या आईला लटकताना, याचा अर्थ कळतो का तुला. तुम्ही इथून निघून गेला, तुम्हाला वाटलं का पाठीमागं आपली मुलं कशी जगत असतील, कधी विचार केला तुम्ही? तुम्ही कधी काही विचार केला नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही निघून गेला. अहो पण इथं पाठीमागं आम्ही काय काय सोसलं. तुमच्या भावानं आमच्या हाताला धरून घरातून आम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढून टाकलं आणि रस्त्यावर फेकून दिलं. त्यानंतर आम्ही रस्त्यावर कसं जगलो ते माहिती आहे तुम्हाला, किती दिवस उपाशी काढलेत माहिती आहे, किती त्रास झाला असेल हे कळतं का. आणि आज तुम्ही आलायत आणि म्हणतायत की माझं चुकलं, हात जोडून चुकलं म्हणून चूक मान्य करून सोडून देणे इतकी तुमची नॉर्मल चूक नाही आहे. तुम्हाला कोणती जरी शिक्षा दिली ना तर ती कमी आहे, असं म्हणून तो चिडलेला असतो. ईश्वरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव समजून सांगण्याच्या पलीकडे गेलेला असतो. ईश्वरीला कळतं की आत्ता अर्णव काहीच ऐकून घेणार नाही आहे आणि अर्णव स्पष्टपणे म्हणत असतो की यांना या घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. आता अंजली देखील बोलायला सुरुवात करते. अंजली म्हणते, हो मी याच मतावर ठाम आहे, या माणसाचं आम्हाला तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय चूक केली आहे ती. अहो देवसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही अशी चूक केली आहे तुम्ही. तुम्ही आता या साधूच्या वेशात इथं आला असाल, पण आम्हाला तुमच्याबद्दल किंचितही प्रेम वाटत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, असं ती त्यांना म्हणत आहे. तेव्हा रमाकांत मात्र डोळ्यात पाणी आणून हे सगळं काही ऐकत असतो आणि अर्णव आणि ईश्वरीला हात जोडून त्यांची माफी मागून म्हणतो की बाप म्हणून